नमस्कार, रेसिपीज विथ तारामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कोथिंबीरीपासून कोथिंबीर वडी बनवणार आहोत. खूप छान रेसिपी. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी बघत राहा. चला सुरुवात करूया रेसिपीला. रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहू. इथं मी एक जोडी कोथिंबीर आहे ना धुवून निवडून बारीक कट करून घेतली. त्यासाठी मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ पण घेतले, जिरे घेतलेले, पांढरे तीळ घेतलेले आणि इथे हिरवी मिरची आणि जिरे बारीक असे मिक्सरला फिरून घेतले आणि चवीनुसार मीठ घेतले, हिंग घेतले, हळद पावडर घेतली आणि हा गरम मसाला ना हा लाल तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरे पण टाकू शकता. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. सगळ्यात पहिले आपण परातीत ना बेसन पीठ टाकून घेऊ. त्यामध्येच हे तांदळाचं पीठ पण घालून घ्यायचे. नंतर हे मसाले ते घेतले ते सगळे टाकून घ्यायचे. आपण सगळे एकत्र करून घ्यायचे. जिरे तीळ घेतलेले ना ते सुद्धा घालून घ्यायचे. मिरचीचं ठेचा. नंतर यामध्ये ना आपल्याला कोथिंबीर घालायची. आणि आता हिने कोथिंबीरमध्येच आहे ना चांगलं मळून घ्यायचं. पाणी लगेच नाही घालायचं आपल्याला. कोथिंबीरचं पाणी त्याला लागलं का मग पिठाचा गोळा होतोय. थोडं थोडं पाणी घालून नंतर गोळा करायचा. असं करायचं. आता आहे ना आपण थोडं थोडं पाणी घालून आहे ना याचा असं गोळा बनवून घ्यायचं. पाणी जास्त पण नाही घालायचं, लय घट्ट पण नाही लय सैल पण नाही. असं पीठ ठेवायचं आपल्याला कोथिंबीर वडीचं. अशा प्रकारे ना मी पीठ मळून घेतले. तुम्ही बघू शकता लय घट्ट पण नाही लय पातळ पण नाही. आता त्याला ना थोडं तेलाच हात लावायचा आणि थोडं 5 मिनिटं भिजून द्यायचं. तोपर्यंत आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला घेऊ. स्टीमरमध्ये पाणी पण गरम झालंय. आता स्टीमरची आतली जी जाळी राहते ना आपल्या ज्याच्यावर वडे करायचे त्याला ना तेल लावून घेऊ आपण. ज्यांच्याकडे स्टीमर नसेल ना त्यांनी काय करायचं, मोठ्या पातेल्यात पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक अशी वाटी ठेवायची, त्याच्यावर एखादं पसरत थाट ठेवून त्यामध्ये वड्या लावून घ्यायच्या तरी पण छान निघते. आता आपण ना असा एक रोल करायचा जसं तुम्हाला पाहिजे तशा आकाराचा. तो या भांड्यात आहे ना ठेवून घ्यायचं असं. तर आता मी या प्रकारे याच्यामध्ये 4 रोल बसले माझ्यावाले ते ठेवून घेतले. त्यावर थोडे असे पांढरे तेल टाकू राहिले आणि आपण येणार हे स्टीमरचं झाकण बंद करून 15 मिनिटं वाफवून घेऊ. आता 15 मिनिटं झालेली. आपल्या वड्या पण छान वाफून झाले, छान असं फुगून आल्यावरती आता मी गॅस बंद करते आणि या पूर्ण थंड होऊन द्यायचे, मगच आपल्याला त्या कट करायचे. मी आता या पूर्ण थंड होऊन देते. तर आता ही थंड झाले. आपण येणे पाहिजे त्या आकाराच्या अशा पातळ जाड अशा वड्या कापून घ्यायच्यावाल्या. ते थंड झाल्यावर कापावं लागतं, कारण नाही तर मग ते ना अशा आकारात येते नाही व्यवस्थित. ते मी आता सगळ्या ना अशा कापून घेतलेल्या आहे आणि इकडं पॅनमध्ये ना तेल टाकून घेते. पॅन गरम झालं आहे. आपल्याला शालो फ्राय करायचे आहे आणि तुम्ही अशा पण आहे ना 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्राय न करता. नंतर वाटलं जेव्हा खायचे त्यावेळेस फ्राय करून परत खाऊ शकता. तर आता तेल गरम झाले, त्यामध्ये मी ना घालून घेते अशा आणि चांगलं आहे ना सोनेरी रंगावर येईपर्यंत कमी गॅसवर छान अशा खरपूस तळून घ्यायचे आपल्याला. तर आता हे तळून झालं आहे. हे अशा कलरच तळून घ्यायचे. मी आता नाही काढून घेते. तर आपल्या कोथिंबीर वडी इथं तयार झाली. तुम्ही बघू शकता खूप छान अशी झालेली आणि वरतून एकदम अशी कुरकुरीत झाली. आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घातले ना त्यामुळे एकदम छान झाली. तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशा पुढच्या नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.